सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। मुंब्रामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय। 4 प्रवासी जे रेल्वेने प्रवास करत होते, लोकलने प्रवास करत होते। जीवन वाहिनी मानली जाते लोकल मुंबईकरांची, मात्र त्याच लोकलने प्रवास करणाऱ्या चौघांचा मृत्यू झालाय। या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। पाहूयात त्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। दोन लोकल एक दुसऱ्यापासून विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या। फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते, त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत। तीन या चार लोग साथ जगह पे तुरंत ताबड़तोड़ खत्म हो गए। दरवाजे पे लटकते हो तो टर्निंग है, इतना रश रहता है तो उसमें जरा सा भी धक्का किसी का लगता है तो आदमी गिरता है। यहाँ पे एव्री मंथ 4 से 5 अपघात होते। लटकायचं कोणाला शौक नाहीये, तुम्ही वेळेत सुविधा द्या, वेळेत पब्लिक जाईल। पायाच्या हड्डी फ्रॅक्चर होऊन पायाच्या हड्डी वर तुटून वरी आली। तर 2 फास्ट लोकल शेजारून पास होताना लोकलच्या दरवाजामध्ये फुटबोर्डवर उभ्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅग घासल्या गेल्या। यामध्ये 13 प्रवासी रुळावर पडले आणि अपघात झाला असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय। यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 9 जण जखमी झाले। यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सकाळी 9:30ची वेळ होती। ऑफिसला पोहोचण्यासाठी फास्ट ट्रेन पकडण्यासाठी कल्याण डोंबिवली स्टेशनवर तुफान गर्दी होती आणि नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये प्रवेश मिळू न शकल्यानं काही जण रेल्वेच्या दरवाजात लटकले। कामावर वेळेत पोहोचण्यासाठी ही जीवघेणी कसरत कायम मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करावी लागते, पण मुंब्रा स्टेशनवर एक घातक वळण आहे। या वळणावर कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी आणि सीएसएमटी वरून कसाऱ्याकडे जाणारी फास्ट लोकल पास होत होती आणि या वळणावर दोन्ही लोकल अगदी जवळून पास होतात। या पॉइंटवर फास्ट लोकलमध्ये एक झटका बसतो असं प्रवासी सांगतात आणि नेमकं याच ठिकाणी दरवाजामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांची बॅग शेजारच्या ट्रॅकवरील कसारा लोकलमधील फुटबोर्डवरील प्रवाशांच्या बॅगेला घासली आणि नको तेच घडलं। लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती। या लोकांपैकी आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते, त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत। 2 लोकल एक दुसऱ्यापासून विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या। या 2 लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत। त्यांनी आत्ता जो प्रवासी त्याच्यामध्ये जो इंजर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशांनीच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता, तो ॲसच लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती, त्या बॅगला अडकल्यामुळे ही झालं असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं। तर या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं याची आपबीती स्वतः जखमींनीच सांगितली। बघूया। मला ते ठाणे प्रवास केला जॉबसाठी। येताना दिवाळीला पब्लिक थोडी जास्त झाली। जो क्रॉस केल्यानंतर मुंब्रावरून ट्रेन जशी निघाली त्याची समोरून कर्जत ट्रेन ती गेली तिथे फास्ट आणि इकडनं आमची फास्ट वली ट्रेन दोन्ही जाता जाता
एक दुसऱ्याच्या एकदम क्लोजिंगला आले, टर्निंगला स्लो झाली नाही म्हणून. दोन ट्रेनच्या मध्ये तुम्ही घासला गेला. मग ते एक दुसऱ्याचे जे पॅसेंजर होते त्या साईडचे आणि या साईडचे पब्लिक एक दुसऱ्याला टच झाले, त्यामुळे दोन्ही ऑपोजिट साईडमध्ये असल्यामुळे ते पडले खाली, ट्रेनमध्ये अर्धे पडले. प्रियंका भाटिया नाम है। ट्रेन से हम जा रहे थे कसारा टू थाने, तो कसा मुंब्रा और कलवा के बीच में यहाँ पे सामने से एक्सप्रेस आ रही थी मुंबई से और दोनों टकरा गई ट्रेन, या क्या हुआ कुछ समझ में नहीं आया, बट जो भी था बहुत जोर से घसीट लिया हम लोग को. ते काय कळालंच नाही. समोरून एक्सप्रेस आली होती, इकडनं लोकल चालली होती, बट बाय डिफॉल्ट जो टर्निंग आहे ना त्याला ना समोरचा स्पीड कमी असते ना मागच्यांची स्पीड कमी असते, सेम लेवलला स्पीड जाते. तर हा पण प्रेशर ह्या म्हणजे ह्या लोकांचा पण टर्निंग ह्या साईडला होता आणि आमच्या ट्रेनचा टर्निंग पण ह्या साईडला. क्रॅशच झाली असं बाय डिफॉल्ट, नथिंग एल्सेस. आणि जर बाकी आमच्या लटकणाऱ्यांची चुकी जर असेल तर एवढ्या कंपार्टमेंटमध्ये ऑल ओव्हर माणसं गेलं, इट्स नॉट गुड. एका डब्यातून पडले का सगळ्या डब्यातून ऑल म्हणजे एक बोलता येईल की आमच्यासाठी म्हणजे आम्ही लटकत होतो, आम्हीच जर पडलो असतं तर पूर्ण कंपार्टमेंटमधनं सगळेच नाही पडणार ना, एकाचीच जर होती असते. किती 3 ते 4 जण प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी होते. आय डोंट नो की मी कुठे होते. मी जराची मुवमेंट दाखवली तेव्हा ते पोलीस वगैरे आणून येऊन लगेच मुवमेंट केली. क्या हादसा हुआ? पूरा ट्रैवल कर तो मुमरा के बीच में दोनों ट्रेन आपस में आई, ट्रेन साइड से निकलने की कोशिश की और उसी में हम लोग आके साइड में. तर ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळेला मुंब्रा स्टेशनवर उभे असलेले प्रत्यक्षदर्शी प्रवासी यांनी नेमकं काय बघितलेलं आहे ते ऐकूया त्यांच्याकडून. बघण्यासारखं चित्रच नव्हतं तिथं, कारण की ज्या कंडिशनला तिथं जी ट्रेन एक्सप्रेस समोरून जी आली ती पूर्ण ट्रेन घासत गेली. त्याच्यामुळे दिव्यावरनं जेवढे लटकलेले प्रवासी होते ते दिव्या स्टॉपवर मुले चढतात, ते जेवढे बाहेर लटकलेले प्रवासी त्या ट्रेनमध्ये हे झाले. ते आम्ही पूर्ण दोरला असतानाच तो समोर माझ्या उभा होता आणि त्यांनी ज्यावेळेस जो खेचला गेला ट्रेनने पूर्ण पायाचा त्याचा पूर्ण येऊन गेला, तुकडे होऊन गेले. आणि त्याच्यासोबत एक दुसरा पोरगा होता, त्यांनी धरून जर ठेवला नसता तोही पडला असता, पण तो त्याच्या ताकदीमुळे वाचला. 2-3 लोग वहाँ गिरे थे, 1-2 लोग यहाँ गिरे थे, लेडीज़ भी गिरी थी. वो यहाँ पे उठे हुए थे कानों, फिर उठा के लेडीज़ तो बच गए, हल्का चोट लगा सर पे लगा है और 1 लोग को हाथ में लग गया है, ऐसे लगा. जैसे आपने देखा उन लोगों को कोई मतलब सीरियस था उसमें, कुछ लग रहा था? नहीं, 3 या 4 लोग शायद जगह पे तुरंत ताबड़तोड़ खत्म हो गए. 2 लोग का भाई कानो 2 लोग थे, जो 2 लोग थे वो लोग को हम लोग यहाँ पटरी से उठाए, उस पर पटरी पे किए, इसके बाद तुरंत GRPF वाले आए, उसको लेके आए सब सामान, उस पर लेके ऊपर से लेके आके ले जाके कलवा नाका से. जो ट्रेन है वो दीवा स्टेशन पे रुकती है, तो दीवा स्टेशन पे ये इशू है कि दीवा की पब्लिक चढ़ती है तो बाद में जो उसके बाद वाला स्टेशन है थाने में उतरने नहीं मिलता है, तो पब्लिक क्या करती है उनको अंदर पुश करती है और वो थोड़ा आगे जाती है. तो आगे जाने के बाद में उनको ज़रा भी आगे पीछे होने ही नहीं मिलता है, तो उसमें क्या होता है वो थोड़ा से बाहर हो जाते हैं. तो उस कंडीशन में वो थोड़ा से बाहर थे, जितनों का एक्सीडेंट हुआ वो थोड़े बाहर थे. तो और वो ट्रेन जो आई चंद सेकंड के अंदर हम लोग को मालूम भी नहीं पड़ा, हम लोग तो अंदर बैठे हुए थे, बट इतने ज़ोर से आवाज़ आया और इतना ज़ोर से पूरा घिसते हुए गई, जो कि होना नहीं चाहिए. इतना गैप होता है क्योंकि अपना 600 कुछ 1 मीटर का डिस्टेंस दोनों ट्रेन के बीच में मेंटेन होना चाहिए, बट वो हुआ नहीं है. उसमें तो रेल्वे वालों का इशू है. ज्या ट्रेन येतात ते 1-1 तासानंतर येतात, ते लेट कारणामुळे असल्यामुळे ते लोक आसनगावपल्ली ट्रेन काढणार ती करणार. आणि लटकायला कोणाला शौक नाही आहे. प्रशासनाने हे एक डॉक्युमेंट ठेवावं, लटकायला आम्हाला शौक नाही. जे तुम्ही बोलतात की लटकायचा कोणाला शौक नाही आहे. तुम्ही वेळेत सुविधा द्या, वेळेत पब्लिक जाईल. तुम्ही फक्त 10 ते 15 मिनटं बोलता, 10 ते 15 मिनटामध्ये त्या व्यक्तीचं एक सुट्टी होते, 3 लेट मार्क एक सुट्टी असते. कोणाला माहिती आहे का? तुमचं नाही कापत. जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, जे हातावरती काम करतात ना त्यांचं कट होतं, तुमचं नाही कट होत. का तुम्ही सरकारामध्ये तुम्ही सरकारी जॉब करतात, जे आमच्यासारखे जे प्रायव्हेटमध्ये काम करतात 3 लेट मार्क एक सुट्टी, त्याला जिम्मेदार कोण? रोज तुमची ट्रेन लेट होणार, रोज आम्ही सुट्ट्या करणार का?